वाजायचे आहे आणि आम्ही थांबलेलो आहोत तिथं विठ्ठलाच्या दर्शनाला आणि आम्ही 4 वाजता 4 नाही 4:30 पावणे लागले दर्शन आता लाईनीला थांबलोय. आता 5 वाजता मंदिर उघडते. मंदिर उघडल्यानंतर खूप आता किती वेळ मैत्रिणीचा मोबाईल केवढं काळं दिसतंय. मी किती भिजलो, मला किती भिजवलं, वाळतंय. आता काय करायचं. मला चिडवायला लागला दोघांच्या. त्या 9वारी साडीवाले आहेत ना, त्या चिडवायला लागल्यात मला. ते बघा तिथं ते एक व्यक्ती का नाही मरण पावले बरं का, तिथं झाकून ठेवलं बघा ती व्यक्ती. ते मध्ये आता ते काय म्हणायचं, ते पोलीस आले होते, त्यांनी पंचनामा केलेला आहे. काय झालं ते काय माहित नाही आपल्याला. दर्शन झालं का? चला काय बोलू आता. गैर बघा मंडळी मला एकटीला इकडच्या पूर्वी बसवलंय आणि कशी भुंग झाले बघा. ही माझी मैत्रीण बघा, ती हातात आहे पैशाचा मोठा हिशोब चाललाय आणि मला एकटीला इकडं ठेवलं. बघितलं ना, मला एकटीला ठेवलंय का नाही तुम्ही. पैशाचं पैसे म्हणतात वय वय म्हणजे आणि आम्ही आता जेवणार आहोत. मला दाखवते काय जेवणार आहे. तुम्ही पण या जेवायला. भुका लागलेच आहे आता, कारण पंढरपूरमध्ये आमचं दर्शन झालं आणि आता आम्ही तुळजापूरमध्ये आलेलो आहोत. आणि पंढरपूरमध्ये आम्ही 3:45 वाजता लाईनला उभं राहिलेलो, तर आमचं 9 वाजता दर्शन झालं. 9 वाजता दर्शन झालं म्हणजे आम्ही विठ्ठलाच्या पायावरती पाया पडून दर्शन घेतलं आणि एवढं छान वाटलं ना. म्हणजे विठ्ठलाला जवळनं बघितलं आणि रुक्मिणीलाही आम्ही जवळनं बघितलं. त्याचं आम्हाला भारी वाटलं. म्हणजे एवढं वेळ आम्ही दर्शनाला थांबलो ना, त्याचा आम्हाला म्हणजे त्रास नाही वाटला. ज्यावेळेस आम्ही विठ्ठलाला जवळनं बघितलं, रुक्मिणीला जवळनं बघितलं, छान वाटलं आणि भारी असं दर्शन झालं. तुम्हीही कधी जर पंढरपूरला आलात तर नक्कीच म्हणजे विठ्ठलाच्या पायाचं दर्शन घ्या, रुक्मिणीच्या जवळचं दर्शन घ्या.